चला, स्वप्नीलजी मांडवकर, जितेंद्रजी लोखंडे, नितीनजी डवंडे सर, आपण आसनस्थ व्हायचं आहे व्यासपीठावरती आणि बसून आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. चला, आपण तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जातो. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुशांत गोलंदाजी मार्ग होती, चेंडू फेकला आहे, आकुडाचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा, पॉवर प्लेचा षटक. इथे मात्र पहिला चेंडू, पहिला विकेट, पण संधी मात्र हुकली आणि जीवनदान मिळतोय तो मात्र इथे करंजाणी संघाचा सलामीवीर राहुलला मात्र संधी प्राप्त होते. एक धाव नक्की मिळेल, मोठा गडी बाद करण्याचा मात्र इथे संधी होती उर्फी संघाला आणि शतरक्षक जो झेल सोडला तो विनय कातकर. अभिनय कातकर, खराब शतरक्षण पाहायला मिळते आपल्याला इथे. पुन्हा एकदा हो हो वेगवान चेंडू होता, क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र मनसुबा उद्ध्वस्त केला फलंदाजाचा प्रतीक याचा आणि मात्र निधाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी, तितकंच मॅनेजमेंट सुंदर आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, मी नेहमीच सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त गडकिल्ले जिंकले ते केवळ न केवळ फक्त नियोजन, मॅनेजमेंट, रणनीती, गणिमिकावा याच्या जोरावरती. आणि क्रिकेट म्हणजे युद्ध आहे आणि या युद्धाचं मात्र इथे मात्र मोठा फटका, हवेमध्ये चेंडू जातोय सरळ, वन बाउंस जातोय, सर सचिन रमेश तेंडुलकर कक्षाला सलामी, येतोय चौकार. फलंदाजीचा नजराणा पेश करतोय, चेंडूवरती प्रहार केला कारण पहिला चेंडू झेलबाद होता वाचला, जीवनदान मिळत, संधी प्राप्त झाली आणि प्रतीकाला स्ट्राईकला डावकर फलंदाज आता आपण पाहतोय तो म्हणजे प्रतीक. चौकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकली. सुंदर चेंडू, क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन दिला, समजला नाहीये, मात्र इथे वेट केला गेला फलंदाजाने कारण अतिरिक्त धाव मिळेल असं वाटलं होतं फलंदाजाला, पण इथं मात्र निर्णय मात्र कोणताही नाहीये, पंचांचं कोणतेही हालचाल पाहायला मिळत नाहीये. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 5. पुन्हा आकोडापा चेंडू होता, इथं मात्र पॉइंटच्या दिशेने जाणार चेंडू होता, चेंडू मात्र जातोय सीमारेषेचा वेध घेताना जातोय गुदगुळे करत सरळ सीमारेषे पार. हे छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा. धावसंख्या होते 9 धावा. 9 धावा. अजूनही सलामीवीर खेळपट्टीवरती तग धरून आहेत. आपण पाहतोय 4-5 चेंडू फेकले गेले, 5 चेंडूपैकी पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तदनंतर चौकार. ओहो क्या बात आहे, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीवरती जसा चेंडू पडला तसा वेगाने निघून गेला तो यष्टीरक्षक च्या हातामध्ये, विनायक मांडवकर याच्या हातामध्ये पाहायला मिळाला. आणि षटकाची देखील समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय न्यू हनुमान करंजळी संघाची 9 धावा, बिनबाद 9. हीच रणनीती फार महत्त्वपूर्ण असते. एकीकडे आपण पाहिलं समजदारी फार महत्त्वाची असते. क्रिकेट हा समजदारीचा खेळ आहे, अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची आहे आणि दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे गोलंदाजी तितकीच सुंदर गोलंदाजी आपण पाहिली सुशांतची, तदनंतर तितकीच फलंदाजी, संयमी फलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे प्रतीक करंजाणी संघाकडून खेळताना. आणि धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत, 9 धावा. पहिलं षटक समाप्त, दुसरं षटक घेऊन आलेलं आहे अभिनय करावा लागेल. अभिनय करावं लागेल. गोलंदाजीचा सुंदर गोलंदाजी करावी लागेल. अभिनय म्हणजे कलाकार आहे. आकुडाचा चेंडू होता, मोठा फटका, फाईन लेगला जाताना, हो सुंदर, इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा आपल्याला वेट करावं लागेल. आणि इथे येतोय वन बाउन्स, कणकणीत चौकार.
करंजण या संघाकडून पाहायला मिळते. सुंदर रणनीती देखील पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. पहिलं षटक संपलं. दुसरं षटकातील पहिला चेंडूवरती मोठा प्रहार केला, आक्रमण केलं आणि चौकार रूपांतर केलं. पुन्हा एकदा काहीच गती शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात वारंवार, कारण डावखुरा फलंदाज आणि उजव्या शैलीचा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. पंचांकडे डिस्कस केलं जात आहे. 4-5चा फॉर्म्युला असणारच आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर पंच पहिला चेंडू, पहिला चेंडू पंच. एक चेंडू झाला. ओके, नो. सामना थांबवा.
पंच निर्णय सांगायचा आहे. नो, एक चेंडू झालेला आहे, 4 धावा मात्र मिळालेल्या आहेत. 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 13 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. दुसरा चेंडू असेल, दुसरा चेंडू घेऊन येतोय अभिनय. चला जलद गतीने सामने चालवा प्लीज, विनंती आहे. प्रवीणजी पाटील पायाला भिंगरी लावून फिरतायत, कारण नियोजन फार मोठं आहे, सक्सेसफुल करायचं आहे. हो, खराब चेंडूचा सामना करताना डावखोरा फलंदाजाने जातोय 1 का 4. नो चेंडू, नो देखील होता. आगोडब्याचा चेंडू होता, उंची घेतली आणि मात्र प्रतीकने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि सरळ डाळ सीमारेषा पार. चौकाराच्या रूपाला आणि 4च्या मदतीने धावसंख्या होते 4 आणि 5 धावा ची बढत होईल. 18 धावा, 1 लॉस ऑफ 0 विकेट. 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी मार्क वाय अभिनय. अगोडप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा फाईन लेगला चेंडू जाताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. एक धावे होते, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला विशाल कडून. पुन्हा एकदा अभिनय गोलंदाजी मार्ग होती, डावखुरा फलंदाज. हो, पुन्हा एकदा ताकद लावली, बॅटच्या रडार मध्ये आला, येतो इथे षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 25. 25 धावा धावपलकावरती. सुंदर अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती. प्रतीककडून खराब चेंडूवरती एक धावून मात्र धावून काढली आणि 2 धावा नक्की पुढे सरकतात. 2 धावेने धावसंख्या होते एकूण 27 धावा. 27 धावा धावपलकावरती. अजूनही सलामीवीरची जोडबोळी आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडूचं प्रदर्शन पाहायला मिळते. काहीसं गतीमध्ये गती चुकते, टप्पा चुकतोय, दिशा देखील चुकते ती अभिनयची. पुन्हा एकदा आकोडब्याचा चेंडू. हो, वेगवान चेंडू होता, वेगाने चेंडू फेकला गेला. आपण पाहिलं कमबॅक केलं तर अभिनयने. आणि निर्धाव चेंडूची सांगता ह्याच टप्पा आणि वेगाची फार गरज आहे मित्रांनो, कारण जर असे मोठे फटके तुम्हाला थांबावे लागतील, या फलंदाजांना रोखावं लागेल, थोपवावं लागणार आहे या फलंदाजांना. ओहो, सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बीट होतोय. काहीस बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाहीये. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केलं, वारंवार निर्धाव चेंडू सांगतोय टाकतोय तो अभिनव. उर्फी संघाचा गोलंदाज. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. धावपलकावरती धावा अजूनही आहे त्या 27. 27 धावा. पहिल्या सामन्याच्या 27 धावांचा रेकॉर्ड ब्रेक होईल. इथे मात्र क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न जाईल सरळ विजय नायनाक स्टँडला भेटायला. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू जातोय चौकाराला भेट. एकतीस धावा. 4च्या मदतीने 31 धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक देखील समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक एवढं महागडं ठरलंय की 22 धावा दिल्या खर्च केल्या त्या अभिनयने. खराब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला हनुमान स्टार बॉईज क्रिकेट संघ उर्फी या संघाकडून. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार विनायक मांडवकर.
विनायक मांडवकर स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आता मात्र थांबावं लागणार आहे. कमी रणाचं षटक असावं करावं लागणार आहे. भेदक टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. सलामीवीर अजूनही आहेत. सलामीवीरांना मात्र जर आपण नजर टाकली तर राहुल देखील सुंदर फलंदाजी करतोय. प्रतीक देखील सुंदर फलंदाजी करताना पाहिला. प्रतीकने 2 चौकार आणि 1 षटकार लगावलं फटकावलं. त्यानंतर राहुलनं आपण पाहिलं तर 3 चौकार राहुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर एकीकडे IPLचे मजा आणि एकीकडे आपण पाहतोय ही कुणबी चॅम्पियन चषक 2024 असोन गटाची या स्पर्धेची मजा. किंग मैदान उसरकर क्रीडांगणावरती चाललेली स्पर्धा. आकोटाप्याचा चेंडू होता. हो वेगवान चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये आला नाही पण एक धाव नक्की प्राप्त होते. खराब एक्स्ट्री रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 33 धावा आणि एक वाईड देखील आहे. पंचांचा इशारा. खराब चेंडू. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खराब चेंडूचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अशीच जर चेंडू आपण गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्या ह्या चुका देखील आपल्याला महागात पडू शकतात मित्रांनो. पुन्हा आकोटाप्याचा चेंडू होता हवेमध्ये. चेंडू ताऱ्यांना भेटून चेंडू येतोय जमिनीकडे आणि इथे मात्र झेल सुटला. ओ मुन्ना ऐसा नाही चलेगा. चुकीला माफी नाही आणि इथे जीवनदान प्राप्त होतोय तो या सलामी वीरांना. प्रतीकला मात्र इथे जीवनदान प्राप्त होतोय आणि या जीवनदानाचा फायदा घेईल का प्रतीक? कारण जर प्रतीकची जर आपण राहुलला इथे जीवनदान मिळतोय. पुन्हा एकदा विनायक मांडवकर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. अकोटप्याचा चेंडू खराब चेंडू म्हणावं लागेल. पंचांचे पुन्हा दोन्ही हात समांतर होत आहेत. पंचांना जास्त त्रास दिला जातोय या सामन्यामध्ये कारण उन्हाचा पहार आहे आणि पंचांना हालचाल करण्याची वारंवार संधी दिली जाते. अभिनय करण्याची संधी दिली जाते. उर्फी गोलंदाजांकडून वारंवार हालचाल करावी लागते. त्रास दिला जातोय पंचांना. मोठं षटक राहिलं अभिनयचं. त्यानंतर आता विनायक मांडवकरचं षटक देखील आपल्याला मोठं पाहायला मिळते. खराब चेंडू. खराब प्रदर्शन पाहायला मिळते. प्रेशर कुकरमध्ये संघ पाहायला मिळते. उर्फी संघ मित्रांनो प्रेशर कुकर सारखं म्हणतात ना की जगायचं आयुष्य असं जगायचं. प्रेशर कुकर सारखं जगायचं. खालून जरी आग लागली असली ना तरी वरून शिट्ट्या मारत जगायचं. असं आयुष्य जगायचं. प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण प्रतीकने आक्रमण केलं. एकीकडे राहुलने आक्रमण केलं. दोन्हीकडून आपल्याला आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं या करंजाणी संघाकडून. न्यू हनुमान करंजाणी संघ सुंदर परिस्थिती म्हणजे मजबूत परिस्थिती मध्ये पाहायला मिळते. आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत जोडल्या जात आहेत. 37 धावा 37 विदाउट लॉस. ओहो कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी. हीच गोलंदाजी फार महत्वाची आहे. विनायक मांडवकर जर्सी नंबर 7 विनायक मांडवकर गोलंदाजी करतोय. खराब चेंडू फेकले होते. त्यानंतर आताचा चेंडू पाहिला. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हो पुन्हा खराब चेंडू. खराब यष्टीरक्षक. खराब मात्र इथे ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. उर्फी संघाकडे काहीसं अवघड परिस्थितीमध्ये जाताना पाहायला मिळते. टेन्शन थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय विनायक मांडवकर यांच्यावरती कारण प्रदर्शन खराब होताना पाहायला मिळते. इकडे गोलंदाजाचं प्रदर्शन खराब आपण पाहतोय. दुसरीकडे क्षेत्ररक्षणाचं देखील प्रदर्शन खराब पाहायला मिळते. यश कातकर नाराज होता. इकडे सांगतोय संघावरती नाराज होते. संदीप कातकर यांचे उर्फी संघाचे सर्वसेर्वा संदीप कातकर यांचे चिरंजीव यश कातकर सांगतोय नाराज होते आपल्या संघाच्या या कामगिरीवरती. ओ बॅटची कडा घेतली. फाईन लेगला जाताना पाहायला मिळतोय. वेग घेतला जातोय सरळ सीमारेषे पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू गेला सीमारेषेला भेट. चारच्या मदतीने गुणलेखक माझ्या जोडीला जोडलेले आहेत. यश सांगतात 43 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हो यॉकर चेंडू होता. खोदून काढलाय शोधून काढलाय चेंडू आणि ते मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि जातोय सरळ सीमारेषेला भेटायला जातील का पाहायचंय पण पंचांचा चौकार येतोय. चौकार चार चेंडू आपण पाहतोय.
धावसंख्या मात्र उच्चांक गाठतोय 47 धावा, जसा तापमानाचा उच्चांक आहे 47 अंश अंश आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे धावा देखील सत्तेचाळीस पाहायला मिळतात. खराब इथे मात्र हवेमध्ये चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण उर्फी संघाकडून आणि येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. कोण 51 जोरदार डायावाचं अर्धशतक फळकावरती लागले, धावफलकावरती करंज संघाचं अभिनंदन, आभार. आहा हा क्या बात आहे, हो हो, वाह वाह वाह, जातोय घेतोय बिग हिट षटकार. वरती विश्वास असेल, हम भी किसी से कम नहीं, मोठी कामगिरी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागणार आहेत, याची देखील जाणीव असणार आहे प्रत्येक खेळाडूला. आणि प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. प्रतीकने 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा वैयक्तिक ठोकलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया, अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया आपण. न्यू हनुमान स्पोर्ट करंज संघाचा हा सलामीवीर सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश केला आणि संघाच्या धावा होत्यात एकूण 57 धावा आणि विजयासाठी हव्यात त्या 58 धावा. पुढील होणारा सामना आहे ओम तेलोबा साकोळी आणि ओम जानाई काळकाई करंजाळी या दोन्ही संघाचे संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. ओम तेलोबा साकोळी आणि आई जानाई काळकाई करंजाळी संघ या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. वाकवली संघाने कुठेही जायचं नाहीये, कारण यानंतर त्वरित आपला सामना होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला करंजणी संघ शतरक्षण सजवा प्लीज. जास्त वेळ दिला जाणार नाही. विदिन 2 मिनिटांमध्ये आपण जर क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर आयोजकांकडून आपल्याला पेनल्टी लागू शकते. प्रकाशजी कावनकर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कुणबी विकास सेवा मंडळ सातगाव वसंत गटाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी कावनकर सर यांना विनंती आहे की आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे.
आई जाणाई काळकाई करंजाळी संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकून शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी ओम तेलोबा साकोळ या संघाला विनंती केलेली आहे, संधी दिलेली आहे. आपण पाहतोय सलामीवीर आहेत सुशांत आणि विशाल. विशालला विशाल कामगिरी करावी लागणार आहे, सुशांतला शांत कामगिरी करावी लागणार आहे. कारण जिंकायच्या धावा आहेत, 57 धावा आहेत. 58 धावा बनवायच्या, 57 धावा पालकावरती आहेत. ध्येय 58 धावांचं आहे. खूप मोठं आव्हान आहे, कारण 18 चेंडू तुमच्याकडे आहेत. 18 धाव चेंडूंचा सामना करताना 58 धावांचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. नॉन स्ट्राईकला आहे विशाल, स्ट्राईकला आहे सुशांतला शांत खेळावं लागणार आहे, पण शांत राहून जमणार नाहीये, कारण मोठं आव्हान आहे, मोठी झेप घ्यावी लागेल. चला वेगवान करा, गतिमान करा खेळ. गोलंदाजी मार्गवरती चेंडू फेकेल. हो फुलडा चेंडू आडा बॅटिंग करायचा प्रयत्न, जातोय गुदगुळ्या करा सर. इथे ईट का जवाब पत्थर से देता हुआ फलंदाज आहे स्ट्राईकला असणारा सुशांत. सुंदर उत्तरला प्रत्युत्तर दिलं ईट का जबार पत्थर से, आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला, चौकाराला धाडलं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याचा देखील पुरेपूर फायदा घेतला तो. मात्र सुशांतने रिव्हर्स शॉट खेळला. सुशांत रिव्हर्स शॉट खेळताना आपल्याला अनेक वेळा मॅक्सवेल आपल्याला आठवतो, सूर्यकुमार आपल्याला आठवतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज प्रशांत. ओहो सुंदर चेंडू, कमबॅक केला, शरीरयष्टीवरती आदळला चेंडू आणि एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल 5. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रशांत आणि आता आहे विशाल. हो आडव्याटनी खेळायचा प्रयत्न, क्रॉस द लाईन, मात्र इथे दिशा भरकटते, बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते 6. 58 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे तो प्रशांत आणि स्ट्राईकला आहे तो विशाल. हो हो गुडलेनवरचा चेंडू होता, बॅट आधी निघून जाते आणि थोडस संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा देखील आपल्याला बदल पाहिला टप्प्यामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण. करंजाणी संघाचा गोलंदाज प्रशांत. हो पुन्हा वारंवार मिस्टेक होत आहेत, पण खराब चेंडू, बाहेर जाणारा चेंडू पाहतोय. ऑफ टर्मच्या बाजूला बाहेर जाताना चेंडू पाहतोय आपण आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते एकूण 7. आणि मित्रांनो या स्पर्धेला देखील तुमची अशीच लाभू दे 7. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती, अकुडप्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलाय, ढकलून दिला आहे. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चेंडू आला, एक धाव नक्की मिळेल. एकेरी दुहेरी धाव घेऊन आपलं मात्र स्वप्न मात्र साकार करता येणार नाहीये. जर आपल्याला विजयाकडे मार्गक्रम करायचा असेल तर मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. खराब चेंडूचा पुरेपूर फायदा करावा लागणार आहे, घ्यावा लागणार आहे, उठावा लागणार आहे. प्रशांत तितकी सुंदर गोलंदाजी करतोय. प्रशांत आपल्या संघासाठी अकोडव्याचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र फसतो इथे सुशांत. पंचांचा पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर होत आहेत. पंचांना वारंवार हालचाल करायला संधी प्राप्त होते दोन्ही संघाकडून. एकीकडे मात्र उर्फी संघाने गोलंदाजी करताना पंचांना त्रास दिला. त्यानंतर आताही पाहतोय आपण प्रशांत देखील वारंवार अतिरिक्त धावांचा मारा करतोय. अकोडव्याचा चेंडू होता, हो हो वेगवान चेंडू, विशिष्ट उंची घेतली. चेंडू जसा खेळपट्टीवरती पाहिला, सुरेख चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला पाण्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे सगळ्यांसाठी, कारण उन्हाचा प्रहार आहे, प्रत्येकाची काळजी घ्यायची आहे आणि आयोजकांनी देखील सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. शरीरयष्टीवरती आढळतोय चेंडू, काहीसा बॅट मात्र बोलेना आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 9 धावा, बिनबाद 9.
सुंदर आपल्याला रणनीती पाहायला मिळते मित्रांनो. 7 रंग मिळून एक इंद्रधनुष्य बनतो, 7 दिवस मिळून एक आठवडा बनतो, 7 खंड मिळून एक जग बनतं. तसंच हे 7 गाव मिळून असा हा एक महामेळावा, महासंग्राम, रणसंग्राम आपल्याला समाजाचा पाहायला मिळते. ते म्हणजे 7 गाव असोन गट आपल्याला पाहायला मिळते. 7चा आकडा फार लकी आहे, तसा 7 गावाचा देखील 7 आकडा फार लकी आहे. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गोलंदाज सूरज, एकीकडे सूरज तळपतोय माथ्यावरून आणि आता सूरजला तळपावं लागणार आहे गोलंदाजीतून. विशालला मारा करेल. हो हो, यॉर्कर चेंडू होता, मात्र खराब चेंडूचा दर्शन पाहायला मिळते. वारंवार मिस्टेक करतायत, त्याच चुका उर्फी संघाने केल्या, त्याच चुका मात्र आपल्याला करंजानी संघाकडून देखील पाहायला मिळतात. पण करंजानी संघाने मोठे फटके खेळले होते, षटकार चौकाराची आतषबाजी आपण पाहिली, पण उर्फी संघाकडून अजूनही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा खराब चेंडू. अशाने मात्र वेळ वाया जातो, मॅच देखील लांबवली जाते, सामने लांबवले जातात, वेळ होतो अतिरिक्त दावेने जर आपला जर षटक लांबवला तर. उन्हाच्या पारामध्ये आपण खेळतोय, जलद गतीने सामने चालवायचे आहेत. हो मात्र हवेमध्ये बॅट फिरवली, बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि पहिलं विकेट गारत उर्फी संघाचा. संघाकडून पहिल्या विकेटचं पतन मोठं आव्हान आहे, आपल्या खांद्यावरती जबाबदारी देखील आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू फेकले गेले, 2 अतिरिक्त आणि आताचा जे चेंडू पाहिला विकेट प्राप्त केला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचं ध्येय आहे. अकोड्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळते आणि मात्र चोरटी धाव आणि खराब थ्रो, 22 देखील मिळालं असतं एक्स्ट्रा धाव, पण 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होईल 1-3. 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणही आपल्या या पारीमध्ये आपण पाहिलं तर 6 अतिरिक्त धावा दिलेल्या त्या करंजणी संघाने. मोठं षटक लांबवताना पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू पुढे ढकलून देण्याचा प्रयत्न केला, जातोय सरळ सीमारेषेकडे, वेध घेतोय आणि येतोय इथे 1-2 का 4 येतोय चौकार. करंजणी विरुद्ध उर्फी, दोन्ही दापोली तालुक्यातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. स्टार बॉईज क्रिकेट संघ आणि न्यू हनुमान स्पोर्ट करंजणी संघ पुन्हा खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहेत. पंच देखील इथे कंटाळा करतायत, कारण वारंवार अतिरिक्त धावा देताना पाहायला मिळतात. मला वाटतं काहीसा ताळमेळ अजूनही बसत नाहीये, नौकी क्रिजपट्टी नाहीये, कारण कुणबी युवा चॅम्पियन चषक दापोली तालुक्याचा जेव्हा चॅम्पियन चषक झाला त्यावेळेस आपण हा संघ खेळताना इथं पाहिला आपण करंजणी संघ. त्यानंतर उर्फी संघ अनेक वेळा आपण पाहिला. नौखा मैदान नाहीये, दोन्ही संघासाठी हा एक अनुभव असणारा मैदान आहे, त्यामुळे मात्र इथे पण गोलंदाजी आपल्याला दोन्ही संघाची खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. एक धाव नक्की मिळेल, एका धावेने फक्त एक औपचारिकता होईल, एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे धावसंख्या होते 19. 19 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्ग होती, अगोदर बॅटची कडा घेतली आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू आणि विनायक मांडवकर यांना माघारी परतावं लागेल. दुसऱ्या गडी बाद.
धन्यवाद. सुंदर काहीसं मात्र इथे दमछाक होताना पाहायला मिळते उर्फी संघाकडून, कारण मोठं आव्हान आहे 58 धावांचं आणि दुसरं षटक आपण पाहतोय सूरजचं. आणि धावफलकावरती धावा आहेत 19 धावा आपण पाहतोय. आणि आता षटक 4 चेंडू जळलेले आहेत, 2 चेंडू फेकणं बाकी आहे. पाण्याची देखील व्यवस्था केली जाते, ती स्वप्नीलजी मांडवकर व्यवस्था करतायत, कारण पाणी असणं फार गरजेचं आहे आणि त्याची व्यवस्था स्वतः ते उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्याची व्यवस्था केलेली आहे स्वप्नील मांडवकर. पुन्हा एकदा सूरज अकुटप्पा बॅटची कडा घेतली, दिशा दिली, सरळ जातोय का पायचा, शतरक्षक तैनात आहे, चेंडू मागे शतरक्षक आणि सुंदर शतरक्षण पाहायला मिळते आपल्याला. आणि 3 धावा नक्की मिळत आहेत. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 22 धावा, 22 धावा. मोठे फटके आले असते तर नक्की यश या थोडी मजा आली असती सामन्यामध्ये. एक चुरस आणि एक रोमांचकता या निर्माण झाली असती या सामन्यामध्ये, पण मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत उर्फी संघाच्या फलंदाजांकडून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय, चुकीला माफी नाही आहे. जे चेंडू मात्र शोधत राहतोय यष्टीरक्षक, कारण उन्हाचा पहारा तेवढाच आहे, तेवढाच मात्र कडक ऊन आपल्याला पाहायला मिळते, उष्णता आहे. आणि धावा काढल्या त्या 2 धावा, एक धाव मात्र नक्की जोडली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय. अजित गोलंदाजी मार्गवरती आहे. अजित तिसरं षटक आणि शेवटचं षटक आहे. मोठा आव्हान आहे, मोठा पल्ला आहे. आता मात्र इथे पराभवाच्या छायेखाली जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते की थोडंसं बॅकफूटवरती जातोय उर्फी संघ आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय तो करंजणी न्यू हनुमान स्पोर्ट करंजणी संघ. अजित गोलंदाजी मार्गवरती, हो फुलटॉस चेंडू होता, हा चेंडू घेता आला असता, फुलटॉस करता आला असता, पण काहीसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॅट मात्र आधी निघून गेली आणि चेंडू मात्र उशिराने पडला आणि सरळ विसावतो निर्धाव चेंडूच्या रूपाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा अजित गोलंदाजी मार्गवरती, हो सुंदर, पण खराब चेंडू, खराब प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला इथे. वाईट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते 24, 24 धावा धावफलकावरती. अजित प्रत्येक गोलंदाजाने 3 ते 4 वाईट टाकलेले आहेत. अजितने पहिला वाईट टाकलेला आहे आपण पाहतोय. चेंडू फेकील, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, भुगतोय. बॅट आणि चेंडूचं काही संपर्क होताना दिसत नाहीये, कनेक्ट होत नाहीये चेंडू आणि मोठा आव्हान असल्यामुळे थोडासा दबाव आहे, प्रेशर देखील आहे उर्फी संघावरती, कारण या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे यंगस्टार उर्फी संघाला. हो गुडलेनवरचा चेंडू होता, एक गतीमध्ये परिवर्तन केला गेला. इथे मात्र सफल होत आहेत, गोंधळत आहेत फलंदाज आणि धावबाद देखील होत आहे आणि वेळ मात्र इथे आपल्याला वाया जाताना पाहायला मिळते, कारण मोठा सामना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील उच्चांक धावा ज्यांनी, सर्वोत्तम धावा, मोठी धावसंख्या ज्यांनी उभी केली ते करंजणी संघ. 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 58 धावांचं आव्हान होतं. आणि मैदानात आता पाहायला मिळतोय यश कातकर याचा मित्र सार्थक. सार्थकला संधी दिली जाते, नवनवे प्रयोग केले जातात उर्फी संघाकडून. अगोदरचा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगला चेंडू येताना पाहायला मिळते. शतरक्षक तैनात आहे, एक धाव नक्की मिळेल. मित्रांनो, सार्थकला संधी देणं गरजेचं होतं. शेवटी आपण संधी दिले, फलंदाजीला संधी देणं गरजेचं होतं, कारण त्याची शरीर यष्टी जर पाहिली, आपण धावायला पाठवलेला नाहीये, त्याला एक अनुभव येण्यासाठी पाठवलेला आहे. गोलंदाजाचा अनुभव देखील घेतला असता, चेंडू खेळला असता आणि सामन्याला देखील एक महत्त्व प्राप्त झालं असतं. या कमी वयामध्ये मोठी स्पर्धा खेळणं हा देखील एक रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड आज उर्फी संघाकडून पाहायला मिळतं, आपल्याला संघात पाहायला मिळते. आणि आता सार्थक स्ट्राईकला आहे, सार्थक नॉन स्ट्राईकला आहे. राकेश
सुंदर मारलेला चेंडू हवेमध्ये आणि कोणतीही मात्र घाई केली जात नाहीये. 2 धावा नक्की मिळत आहेत आणि षटकाची देखील समाप्ती. मात्र औपचारिकता फक्त बाकी होती आणि विजय संपादन केला तो न्यू हनुमान स्पोर्ट करंजणी या संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. अभिनंदन करंजणी संघाचं आणि उर्फी संघाचं देखील मी आभार व्यक्त करतो, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, यश अपयश हे येतच असतं, पण तुम्ही अपयशी झालात, पराभव झाला म्हणून तुम्ही मनातून खचू नका. तुम्ही मैदानात हारलात